जो बाण. नमस्कार, संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. आज संदेशच्या स्टुडिओमध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे की ज्यांची ओळख ही राजकर्त्याच्या यादीमध्ये जरी असली तरी ते खरे हाडाचे चळवळीचे कार्यकर्ते आहेत. अगदी त्यांची सुरुवात जी झाली ती दलित पॅंथरच्या माध्यमातून त्यांनी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये पहिलं पाऊल टाकलं. त्यावेळेला आदरणीय दशरथ अण्णा कांबळे यांच्यासोबत त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून त्यांनी काम केलं. त्यावेळेला रमेश अण्णा कांबळे यांच्यासोबत त्यांनी काम केलं. त्यानंतर तालुक्याचे माजी मंत्री दिगंबरराव बागल यांच्यासोबतही त्यांनी काम केलं. आणि त्यानंतर मात्र गेल्या 20 वर्षापासून ते करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्यासोबत सावलीसारखं त्यांच्यासोबत राहत आहेत. आणि हे सर्व करत असतानासुद्धा केवळ राजकारण करत नाहीत तर तालुक्यातल्या अनेक सामाजिक प्रश्नांवरती त्यांनी आवाज उठवलेला आहे. भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी हजारोंच्या संख्येनं मोर्चे काढले होते. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे ऊस बिल नडलेलं होतं, हिरडगावचं बिल मिळवण्यासाठी त्यांनी श्रीगोंद्यापर्यंत जाऊन त्यांनी धडक मारून आंदोलन केलं होतं. म्हणजे तालुक्यातल्या अनेक म्हणजे तहसीलदार नाही त्यासाठी आंदोलन करणारे, तालुक्यातल्या तहसील कार्यालयातून वेगवेगळ्या माध्यमातून जे काही करप्शन होतं त्याच्यावरती आंदोलन करणारे, असे अनेक ह्याच्यामध्ये आंदोलन करणारं हे जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक आणि जिल्हाध्यक्ष आदरणीय राजाभाऊ कदम. नमस्कार कदम साहेब. नमस्ते. कदम साहेब, आपलं मी संदेश स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आपल्या कार्याचा आढावा मी मुद्दाम श्रोत्यांना मांडलेला आहे. आता सध्या आपण आदरणीय विद्यमान आमदार नारायणआबा पाटील यांच्यासोबत करमाळा तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून प्रचाराचं कामकाज करतायत. आता या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तालुका विकास आघाडी म्हणजे विद्यमान आमदार पाटील साहेबांच्या विरोधात 3 गट एकत्र आलेले आहेत. तर हे 3 गट एका बाजूला आणि आमदार पाटील यांचा गट एका बाजूला, तुम्ही या गटासोबत काम करतात. तर या अशा जी बलाढ्य युती झालेली आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीनं सामोरे जात आहात? म्हणजे आपल्या करमाळा तालुक्याचं राजकारण जर पाहिलं तर पक्षापेक्षा पहिली गोष्ट गटावर होतं. त्याच्यामुळे कोणता गट कोणाबरोबर आहे आणि कोणत्या गटाची काय ताकद आहे याच्यावर करमाळा तालुक्यातली जनता ठरवते की काय घडणार आहे. पण गंमत अशी आहे की नारायणआबा पाटील आत्ता दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत आणि नारायणआबा पाटील यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती तळागाळातल्या माणसाच्या संपर्कात राहून आणि शेवटच्या माणसाचा आवाज ऐकण्याची ती तयारी ठेवतात. त्याच्यामुळे गंमत अशी झाली की करमाळा तालुक्यातला सर्वसामान्य शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कष्टकरी असेल, दलित असेल किंवा मोठा धनवान असेल, या सगळ्याचा संपर्क नारायणआबांशी डायरेक्ट जोडल्या गेल्यामुळे करमाळा तालुक्यातली जनता नारायणआबा पाटील यांच्याबरोबर असल्यामुळे आता हे 2 गट 3 गट जरी समोर उभा असले तरीसुद्धा नारायणआबांचा आत्मविश्वास इतका दांडगा आहे की समोर किती जरी गट असतील तरी आबा म्हणतात की बाबा माझ्याबरोबर करमाळ्यातली जनताच आहे, त्याच्यामुळे मला काय कुठल्या गटाची गरज नाही, मी समर्थ आहे, अशी एक त्यांची भावना. आणि आम्हालासुद्धा वाटतं की नारायण पाटील गट हा करमाळा तालुक्यामध्ये 100% निवडणूक कुठली पण निवडणूक लढवायला समर्थ आहे. आता आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं ही बाजू मांडलेली आहे, तुमची आबांच्या कार्याची पद्धती मांडलेली आहे. मग तुमचा परिचय देताना आणखी एक तुमचं पद राहिलं की आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे आपण विद्यमान संचालक आहात. आदिनाथ कारखाना अडचणीत आहे, आबा त्याचे चेअरमन आहेत, आमदार आहेत, तुम्ही डायरेक्टर आहात. तर आता या कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही आदिनाथचं चाक किंवा आदिनाथचा धूर बाहेर पडण्यासाठी काय तुमची वाटचाल चालू आहे? आता मुळात गंमत अशी होती की आदिनाथाची निवडणूक लागल्याच्या नंतर ते निवडणूक लढवायला काही गट तर तयारच नव्हते. बरोबर. कारण प्रत्येकाला एक भीती वाटत होती की तो कारखाना जर जिंकला तर चालवायचा कसा, हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर होता. पण नारायणआबांनी हिंमत केलेली होती
की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कैलासवासी कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी उभा केलेला आहे. आदरणीय मोहिते पाटील यांचं सहकार्य त्याला राहिलेलं आहे. आणि अशा त्यागी माणसांनी हा कारखाना उभा केलेला आहे. त्याच्यामध्ये गोविंद बापूंचा इतका मोठा वाटा आहे की 22 वर्ष पाया चप्पल न घालता तो कारखाना उभा केलेला आहे. त्याच्यामुळे आबांची आत्मीयता होती की तो कारखाना पूर्ण बॉडीची बॉडी माझी निवडून आली पाहिजे आणि तो कारखाना चालला पाहिजे. आणि आजची परिस्थिती पाहिली तर 100% दिवाळखोरीमध्ये असलेला कारखाना, कोणाचीच हिंमत होत नव्हती की तो आम्ही जिंकू आणि चालू करू. परंतु आबांनी निर्णय घेतलेला होता की तो 100% जरी दिवाळखोरीत असला तरी माझी आत्मीयता त्याच्यामध्ये गुंतलेली आहे, कारण तो माझ्या वडिलांनी उभा केलेला आहे. आणि मग तो बंद पडलेला कारखाना, दिवाळखोरीत निघलेला कारखाना मी जिंकन पण आणि तो चालूच करील अशा पद्धतीचा आत्मविश्वास आमचे नेते आदरणीय नारायणआबा पाटील यांना आहे. आणि तो चालू करण्याच्या दृष्टीनं येणाऱ्या गळीत हंगामामध्ये सर्व महाराष्ट्रातल्या कारखान्यांच्या बरोबरीने पहिल्याच दिवशी आपल्या कारखान्याचं चाक फिरेल आणि साखर निश्चित बाहेर पडेल असा आत्मविश्वास आहे आम्हाला सर्वांनाच. आपण ज्या संस्थेचं प्रतिनिधित्व करत आहात त्या संदर्भातलं आपण भविष्य निश्चित चांगलं मांडलेलं आहे. आता तुम्ही कुठल्याही एका गटाशी बांधलेला नाहात. गट म्हणजे जिल्हा परिषद 6 गट आहे, त्यामुळं तुम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये फिरतायत. आता या संपूर्ण तालुक्यातल्या 6 गटामध्ये आणि 12 गावांमध्ये तालुका विकास आघाडीची कशी स्थिती आहे? कशा पद्धतीने तुम्हाला पाठबळ मिळते? करमाळा तालुका विकास आघाडी ही या निवडणुकीला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सामोरे जात असताना आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी ज्या उमेदवाऱ्या टाकलेल्या आहेत त्या अत्यंत चाणक्य बुद्धीने आणि ज्या समर्थ आणि सक्षम आहेत अशाच उमेदवाऱ्या प्रत्येक गटामध्ये दिलेल्या आहेत. नारायणआबांचं प्रत्येक गटामध्ये प्राबल्य स्वतःचं आहे. त्याच्यामुळे निश्चित त्या सर्व उमेदवाऱ्या निवडून येण्यासाठी 18च्या 18 जागा जिल्हा परिषदेच्या 6 आणि 12 जागा गणाच्या, ह्या सर्व जागा निवडून येण्यासारखी परिस्थिती आहे. आता आपण एक कार्यकर्ते पण आहात, नेते पण आहात, पण आपण कार्यकर्ते म्हणून विचार करू की आता या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे गटातील काही कार्यकर्ते आले. उदाहरणार्थ वामनदादा बदे आले, किरू गव्हाणे आले, तात्यासाहेब मस्कर आले, ॲडव्होकेट नितीन राजे भोसले आले. आणि यामध्ये आबांनी नितीन राजे भोसलेंना म्हणजे सविता राजे भोसलेंना या ठिकाणी उमेदवारी थोडंसं बाजूला ठेवून नवीन आलेल्यांना दिली. चिकलठाण गट आणि गण या पण निवडणुका नवीन लोकांना दिलेल्या आहेत. मग काय नवीन कार्यकर्त्यावर काय कार्यकर्त्यांना अन्याय झाला किंवा असं काय काय वाटतंय तुम्हाला? निश्चित हा तालुक्यालाच पडलेला प्रश्न आहे की एकदमच निवडणुकीच्या काळामध्ये आलेल्या लोकांना उमेदवाऱ्या कशा काय दिल्या. त्यामुळे तुम्ही जो विचारलेला प्रश्नच इतका महत्त्वपूर्ण आहे. परंतु नारायणआबांनी आता चिकलठाण गटामध्ये दिलेली जी उमेदवारी आहे प्रमोद वामनराव बदे यांची, ती उमेदवारी देत असताना जर आपल्या गटामध्ये बाहेरचे लोक येत असतील दुसऱ्या गटातून आणि गटाला बळ मिळत असेल तर ही संधी सोडायला नाही पाहिजे. ह्या दृष्टीनं आबांनी काळजीपूर्वक ती उमेदवारी दिलेली आहे, जेणेकरून संजय मामा शिंदे यांचा गट कमजोर होतोय आणि नारायण पाटील गट मजबूत होतोय. हे एक धोरण आबांनी त्या ठिकाणी राबवलेलं आहे. आणि जे कार्यकर्ते समजा बाबा त्याच्यामुळे काय नाराज आहेत का, तर नारायणआबांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा विश्वास नारायणआबा पाटलांवर आहे. त्याच्यामुळे आबांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलंच आणि त्यांना सांगितलं की ही उमेदवारी आपण देत असताना जरी आपल्या काही उमेदवारांना थांबण्याची वेळ आली
तरी त्यांना भविष्यात त्यांचा विचार चांगल्या पद्धतीनं होईल. त्यामुळे सगळेच व्यवस्थित कामाला लागलेले आहेत. आपण अतिशय या प्रश्नाचं उत्तर मार्मिकरित्या दिलेलं आहे. आपण तालुका विकास आघाडीचे जे काही स्टार प्रचारक आहेत त्याच्यामध्ये आपला एक समावेश आहे. आपण नेहमीच प्रत्येक सभेमध्ये असतात. तर तालुका विकास आघाडी या जिल्हा परिषद पंचायत समिती कुठली व्हिजन, कुठली उद्दिष्ट घेऊन, कुठला जाहीरनामा घेऊन आता तुम्ही जनतेच्या समोर जात आहात? आता महत्त्वाचं असं आहे की करमाळा तालुका विकास आघाडी ही नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे जात असताना नारायणआबांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे की या तालुक्यामधले जे काही पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्यामधून राबवणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत ग्रामपंचायतला पोचल्या पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेला जो त्याचा लाभ मिळायला पाहिजे तो सुद्धा मिळाला पाहिजे, हे उद्दिष्ट ठेवलेलं आहे. कारण आबांकडे पहिल्यांदा पंचायत समिती असताना महाराष्ट्रामध्ये आपल्या पंचायत समितीचा नंबर आलेला आहे घरकुल वाटपामध्ये. हे जे काम आहे ते आबांनी अत्यंत उत्कृष्टपणे आपल्या पंचायत समितीचे सर्व सभापती, पंचायत समितीचे सदस्य यांच्या माध्यमातून ते राबवलेलं आहे. आणि ह्याही वेळेस आपल्या पंचायत समितीचा महाराष्ट्रामध्ये एक नंबर कसा येईल की एक उत्कृष्ट कामकाज पंचायत समितीचं चालतंय, हे धोरण आणि जिल्हा परिषदेचा जिल्हा अध्यक्ष जो आहे तो नारायणआबा शिवाय होणार नाही, अशा पद्धतीचं धोरण राबवलेलं आहे. आता यामध्ये पश्चिम घाटामध्ये सवितादेवी राजे भोसले या आबांच्या सोबत होत्या, यावेळी त्या विरोधामध्ये गेलेल्या आहेत. तर त्याचा काय फटका बसेल किंवा काय वाटतं तुम्हाला तिकडं पश्चिम घाटात? गंमत अशी आहे की मुळात सविता राजेंची उमेदवारी 6 तारखेला आबांनी स्वतःहून भर सभेमध्ये जाहीर केली होती. हो, जेऊरच्या मेळाव्यामध्ये. बरोबर. त्यामुळे उमेदवारी त्यांची फायनलच होती. आता पुढे वरिष्ठ लेवलला काय गोष्टी घडल्या ह्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही. त्याच्यावर आबांनी स्वतः स्पष्टीकरण त्यांच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, ते रिपीट करणं मला काही योग्य वाटणार नाही. नाही, त्यावेळेला त्यांनी कोणाला पाठिंबा दिलेला नव्हता. हां त्यावेळेला त्या स्वतःच्या जागेवर त्यांचा फॉर्म होता, पण आता त्यांनी दुसऱ्या गटाला पाठिंबा दिलेला आहे. त्याचा काय परिणाम होईल का असं माझं म्हणणं. हां, तर तिथली जर सिच्युएशन पाहिली तर गंमत अशी झाली की वहिनींनी फॉर्म काढून घेतला आणि पाठिंबा गुळवेंना दिला. त्याचा परिणाम असा उलटा झाला तिथं की तिथले जे जनते गावचे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्याशी ज्यावेळेस आमची कधी भेट झाली, चर्चा झाली किंवा त्या पश्चिम भागातल्या अनेक गावांशी चर्चा झाली, त्यावेळेस लोकांच्या तोंडातून असे उद्गार आले की वहिनींनी जर फॉर्म काढला होता किंवा काही अडचण आली होती, फॉर्म त्यांनी काढला होता, तर तटस्थ राहायला पाहिजे होतं. तो पाठिंबा त्यांनी गुळवेंना नव्हता द्यायला पाहिजे. त्यांनी गुळवेला पाठिंबा दिल्यामुळे गुळवेंनी जे वहिनींच्याबद्दल आपला सभेमधून जे काय आभाडे काढलेले आहेत हे त्या लोकांच्या लक्षात आहेत. त्यामुळे त्या लोकांना असं वाटायला लागलं त्या जर तटस्थ राहिल्या असत्या तर चालल्या असत्या, परंतु त्यांनी डायरेक्ट त्यांना पाठिंबा दिला. मग आम्ही पूर्वीपासून वहिनीच्या अगोदरपासून बॉबी राजांना मानणारी माणसं आहोत किंवा त्या भागातली जनता आहे. मग बॉबी राजांचे सुपुत्र नारायणआबा पाटील यांच्या गटातून नितीन राजे भोसलेंची सौभाग्यवती योगिनी राजे भोसले ह्या उभ्या आहेत. म्हणून जे लोक वहिनींच्या पाठीशी होते ते गुळवेंना पाठिंबा दिल्यामुळे त्याची उलट रिॲक्शन झाली आणि ते लोक आज तुमच्या माहितीसाठी सांगतो योगिनी राजे भोसले यांच्या पाठीशी उभा राहिलेले दिसत आहेत. त्यामुळे आम्हाला वाटतं की तिकडे काय अडचण येणार नाही. तिकडली सीट कोर्टी गटातली सीट 100% जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीच्या दोन्ही जागा विजयी होतील नारायणआबाच्या, असं मला तरी खात्रीशीर वाटतं. आता मुलाखतीच्या समारोपाकडे येतोय मी.
की आपण तर चळवळीतले कार्यकर्ते आहात, राजकारणामध्ये आहात. 2029ला अजून बराच कालावधी आहे. तर आता इथून पुढचं जे तुमचं स्वतःचं व्यक्तिगत कार्य आहे ते कसं चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने पुढील वाटचाल करणार आहात तुम्ही? मी आत्ता नारायणआबांबरोबर आहे आणि नारायणआबांनी माझाही सन्मान चांगला केलेला आहे. आदिनाथाचा मी डायरेक्टर आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जर गट माझ्या उमरड चिकलठाण भागाचा जर अनुसूचित जातीसाठी राखीव पडला असता तर निश्चित आज माझी तिथं उमेदवारी फायनल झाली असती. कारण आबांनी मला त्या ठिकाणी खर्चासहित उभा करायचं ठरवलेलं होतं. परंतु ते पुन्हा आरक्षण बदललं आणि इकडं पांडे गटामध्ये गेला आणि ते पांडेगण आणि रायगावगण राखीव पडला. त्याच्यामुळे मग आता मला निश्चित थांबावं लागलं. कारण दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन अतिक्रमण करणं किंवा ती उमेदवारी मागणं मला काही पसंत पडलं नाही. त्यामुळे मी शांत राहिलो. पण आता माझं पुढचं जे काम आहे ती मुळात मी चळवळीचा माणूस आहे. आंबेडकरी चळवळीला मी मानतो. त्याच्यामुळे मी आबांबरोबर राहत असताना भविष्यात चळवळीची नाळ तुटू देणार नाही. आणि जिथं जिथं मला वाटतंय की प्रशासन इथं चुकतंय तिथं माझा आवाज उठवलेला मी असेल, असं माझं धोरण असेल. आदरणीय कदम साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात, खूप छान माहिती दिली, तुमची भविष्यातील वाटचाल सांगितलेली आहे. आणि अजून एक विशेष महत्त्वाचं सांगायचं राहिलं बरं का, की या तालुक्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून जर पहिलं आंदोलन कोणी केलेलं असेल तर ते फक्त आमच्या बहुजन संघर्ष सेनेच्या माध्यमातून मीच भर पावसामध्ये मोठा ऑगस्ट महिन्यामध्ये मोर्चा काढला होता, जो बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी. कारण माझी सतत शेतकऱ्यांच्या बाजूनेच आंदोलनं झालेली आहेत. अगदी खूप छान तुम्ही माहिती दिली. तुम्ही या ठिकाणी आला, आंदोलनाची नाळ तुम्ही चालूच ठेवणार आहात, चळवळ चालूच ठेवणार हे सांगितलं. तुमच्या भविष्यातील सर्व वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. मी सुद्धा आपल्या संदेश यूट्यूब चॅनलचा फार फार आभारी आहे आणि संदेश यूट्यूब चॅनलला मी भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.